नमस्कार, मी विवेक. आज मी आणि माझी टीम आपल्यासमोर AR इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून आलेलो आहोत. AR इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी स्वर्गीय श्री अरविंद मुतालिक यांनी 1988 साली स्थापन केली. आता ही कंपनी श्री आदित्य मुतालिक व अरविंद मुतालिक अंबर मुतालिक लीड करत आहेत. आमचे मेन प्रोडक्ट्स हे ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन मशीन, व्हॅक्यूम प्रेशर इम्प्रिकेशन प्लांट, ट्रिकल वॉर्निशिंग मशीन ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल ऑइल प्युरिफिकेशन सिस्टीम यासारखे जे व्हॅक्यूम रिलेटेड कंपोनंट्स आहेत हे आमचे मेन प्रोडक्ट्स आहेत. वी आर द मॅन्युफॅक्चरर्स ऑफ देम ॲज वेल ॲज आमचे कस्टमर्स हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. ऑल ओव्हर इंडिया आमचे कस्टमर्स आहेत. अरे विवेक, आपण एवढ्या मोठ्या कंपनीची नावं घेतोय, पण मला एक गोष्ट सांग की त्यांच्याकडून जे काही आपल्याला फीडबॅक येत आहेत तर ते आपण कुठं कन्सिडर करतोय का? कसले फीडबॅक रे? अरे मला सांग, कस्टमरकडून आपल्याला येणारे फीडबॅक म्हणजे आपले मशीनचे जे काही अस्थेटिक असतील किंवा जो आपल्या मशीनचा लुक आहे त्याच्याविषयी त्यांचे जे फीडबॅक येत आहेत, म्हणजे आपली मशीन दिसण्यासाठी खूप चांगली नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न काय करतोय? संकेत, तुला साहजिकच आहे हा प्रश्न पडलेला आहे. मी आता तुला नेक्स्ट स्लाइडमध्ये ते एक्सप्लेन करतो. आता आपला पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट होता आर मशीन एस्थेटिक इज नॉट गुड, नीड्स इम्प्रूव्हमेंट. त्यासाठी आपण RCC करत होतो. त्याच वेळेस 7 ऑक्टोबर रोजी बागवे सरांची व्हिजिट झाली. क्रिटिकल बिझनेस इश्यू ह्याच्या डिस्कशन नंतर बागवे सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त ह्याच्या सिम्पटमवरती काम करत आहात, कॉजेसचा तुम्ही विचार केलेला आहे का? त्याच्यानंतर आम्ही कॉजेसवरती विचार करत असताना RC केले आणि आम्हाला त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट आणि कॉजेस गावले आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं फायनल स्टेटमेंट चेंज करून आता ते वेल्डिंगचे पॅचेस आणि वेल्डिंगचे पुअर क्वालिटी याच्यावरती काम करू लागलो. आता हे करत असताना आम्ही बेसिकपासून सुरुवात केली. बेसिक इंजिनिअरिंगसारखे बुक्स, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हिडिओज यासारख्यांचा आधार घेतला आणि आमच्याबरोबर ते वर्कर्सला पण ते दाखवले आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायची सुरुवात करावं लागलो. आता ह्याच्यामध्ये आम्ही RCA केल्यानंतर आम्हाला 4 कॉजेस मेन घावल्या. त्याच्यामध्ये पहिली कॉज होती पार्ट A आणि पार्ट B हे वेल्डिंग करत असताना आम्ही दोन्ही इक्वली वेल्डिंग करत नव्हतो. दुसरी कॉज होती वेल्डिंग पॅटर्न्सबद्दल आम्हाला आयडिया नव्हती आणि आम्ही ते कोणतेही वेल्डिंग पॅटर्न्स यूज करत नव्हतो. तिसरी कॉज होती की करंट मारताना मशीनची SOP जी करंट वेल्डिंग मारताना लागतो त्यांची कोणतीही SOP आमच्याकडे नव्हती. चौथं मेन होतं सर्फेस क्लिनिंग. वेल्डिंग करत असताना आम्ही कोणतेही सर्फेस क्लिनिंगचा विचार करत नव्हतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पहिली कॉज होती पार्ट A आणि पार्ट B, म्हणजेच पार्ट A हा वेल्डिंग करत असताना पार्ट B पण तेवढाच त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे हे आम्ही त्यामध्ये व्हिडिओमध्ये शिकून घेतलं. त्याचबरोबर त्याला आम्ही चॅम्पर मारायला सुरुवात केली आणि हळूहळू वेल्डिंग करायला लागलो. याच्यामुळे आमच्यामध्ये वेल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. त्यानंतर कॉज 2 बघितली तर वेगवेगळे पॅटर्न्स आम्ही लक्षात घेतले, त्यांचे व्हिडिओज बघितले आणि आमच्या शॉप फ्लोअरला त्यांची प्रॅक्टिस करून आम्ही त्याच्यावरती काम करू लागलो. काम करत असताना आमचे वेल्डिंग अतिशय सुंदर यायला लागले आणि वेल्डिंगची क्वालिटी पण सुधारली होती. त्यानंतर तिसरं कॉज होतं मेन म्हणजे करंट ॲडजस्टमेंट. हे आता ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच आयडिया नव्हती. मग ह्याचे वेगवेगळे आम्ही ट्रेनिंग अरेंज केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू लागलो. चौथी कॉज होती सरफेस क्लिनिंग करत असताना आम्ही कोणतेही क्लिनिंग करत नव्हतो, डायरेक्ट वेल्डिंग मारत होतो. त्याच्यामुळे आमचं वेल्डिंग पण एवढं काय खास येत नव्हतं. मग ते हळूहळू आम्ही इम्प्रूव्हमेंट करू लागलो. आता त्याच्यानंतर हे कॉजेस होते ह्याच्यावरती आम्ही ॲक्शन घेतल्या. करेक्टिव्ह ॲक्शन काय घेतल्या की आम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघितले इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते आमच्या वर्कर्सला पण दाखवल्या आणि आम्ही स्वतः शॉप फ्लोअरवरती जाऊन त्याची प्रॅक्टिस सुरू केली. दुसरी कॉज होती ते म्हणजे वेल्डिंग पॅटर्न्स. हे वेल्डिंग पॅटर्न्स आम्ही बेसिक इंजिनिअरिंग बुक्सपासून सुरुवात करून ते आमच्या इथं राबवू लागलो आणि त्याच्यामुळे आमच्या वेल्डिंगमध्ये भरपूर सारा फरक पडला. तिसरं म्हणजे जे करंटची SOP होती. आता आम्हाला हे ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. मग आमचे जे वेंडर आहेत त्यांचे जे एक्सपर्ट आहेत वेल्डिंगमध्ये त्यांचे ट्रेनिंग आम्ही अरेंज केले. ट्रेनिंग अरेंज केल्यानंतर त्याची आम्ही एक SOP बनवली आणि ते वेल्डिंग मशीनवरती लावून आम्ही ते पार्टनुसार वेल्डिंगचे करंट ॲडजस्ट करून वेल्डिंग मारायला सुरुवात केली. आता चौथं होतं ती प्रॉपर आम्ही सरफेस क्लिनिंग काहीच करत नव्हतं. त्यामुळे आम्ही वेगवेगळे अँटी स्प्रे त्याचबरोबर कॉटन्स आणि वायर ब्रशचा यूज करू लागलो. त्याने आमची वेल्डिंग अतिशय सुंदर यायला लागले. आता ही SOP मार्फत आपण बघूया. आमचे वर्कर्स आहेत संग्राम तोडकर, ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. वेल्डिंग मारण्यापूर्वी आपण पार्ट A आणि पार्ट B अशा दोन्ही पार्टला योग्य प्रकारे चॅम्पर मारून घेतले. चॅम्पर मारल्यानंतर
त्याला बारीक लहान टाके मारले, त्यामुळे आपला वेल्डिंग रन बारीक येण्यास मदत झाली. अशा प्रकारे आपण बघू शकतो वेल्डिंग टाके मारताना त्याला लहान टाक्याने टॅगिंग करून घेतले. टॅगिंग करून झाल्यानंतर आपलं पुढची प्रोसेस होती ती म्हणजे सरफेस क्लिनिंग. त्यासाठी आपण अँटी स्पॅटर स्प्रे आणि वायर ब्रशच्या साहाय्याने वेल्डिंग करण्याची जागा ती पूर्ण साफ करून घेतली. त्यानंतर स्वच्छ फडक्याने पुसून ती वेल्डिंग करायची जागा पूर्ण क्लीन करून घेतली. वेल्डिंग करायची जागा पूर्ण क्लीन करून घेतल्यानंतर दिलेल्या SOP प्रमाणे आपण वेल्डिंग करंट सेट करून घेतला. वेल्डिंग करंट सेट करून घेतल्यानंतर योग्य तो रॉड घेऊन आपण त्यासाठी वेल्डिंग मारायला घेतले. वेल्डिंग मारण्यापूर्वी आपण त्याआधी डमी रन मारून घेतला. डमी रनमुळे आपल्याला वेल्डिंग करायचा अँगल आणि त्याचा पॅटर्न योग्य प्रकारात लक्षात आला. त्यानंतर आपण ॲक्च्युअल वेल्डिंगला सुरुवात केली. ॲक्च्युअल वेल्डिंग मारताना वेल्डिंग पॅटर्न आणि अँगल याची विशेष काळजी घेतली. वेल्डिंग रन झाल्यानंतर पुन्हा परत एकदा आपण त्याची स्लॅग काढून वायर ब्रशने पुन्हा एकदा वेल्डिंग रन साफ करून घेतला. वेल्डिंग रन साफ झाल्यानंतर उर्वरित रन मारून घेतला आणि उर्वरित रन मारून झाल्यानंतर आपण बघू शकतो एक चांगल्या प्रकारे उत्तम सुधारणा झालेला रन आपण मारण्यास यशस्वी झालो. आता ह्याचा छोट्याशा प्रोसेसचा एवढा इफेक्ट पडला की आमचे जे मशीनचे लिकेजेस आहेत, जसे की आमच्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत 12,000 LPH 18,000 LPH, त्यांचं प्रेशर टेस्टिंग करायला आम्हाला 1.5 दिवस ते 1 दिवस लागत होता. तो टाइम आता स्किप होऊन फक्त अर्ध्या दिवसामध्ये झालेला आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहोत. तुम्ही जर इथं बघितलं नंबर ऑफ लिकेजेस आहेत ते माझ्या एका प्रोजेक्टमध्ये 35 ते 40च्या आसपास जात होते, ते हळूहळू आता कमी होत असताना दिसतंय. म्हणजेच ही वेल्डिंग प्रोसेस आम्ही छोटीशी वेल्डिंग प्रोसेस आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून घेतली आणि ह्याचा एवढा मोठा इफेक्ट आमच्या प्रोडक्शनवरती पडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये संकेत तू बघू शकतो की आधीकडचे जे आपल्या मशीन्स आहेत त्याचे फोटो आहेत आणि हे नंतरचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये तू बघू शकतो की आपली वेल्डिंग क्वालिटी कशी आहे. अरे हा रे, तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. जर आपण पहिल्या चित्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला वेल्डिंगचे स्पॉट दिसत आहेत किंवा आणि त्याचा कलरही आपल्याला खूप डाऊन दिसतोय. तसंच आपण जर दुसऱ्या चित्रामध्ये बघितलं तर आपलं वेल्डिंग ही आपल्याला क्लीन आणि व्यवस्थितरित्या पूर्ण झालेलं दिसतंय आणि आपला कलरही आहे, कलरही ऍक्टिव्ह दिसतोय. म्हणजे आपला मशीन पूर्ण ऍक्टिव्ह दिसणार आहे. हो नक्कीच. आणि फक्त वेल्डिंग पॅचेसेस किंवा वेल्डिंग पुअर क्वालिटी न करता बाकीच्या गोष्टींचा पण आपण याच्यामध्ये विचार केलेला आहे. जसं की कलर्स असतील किंवा इलेक्ट्रिकल सुरुटिंग असेल, याच्या पण अजून ॲस्थेटिकमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करत आहोत. आता अरे शिवराज, तरी मी म्हणतोय गेला 2 महिने झालं की व्हॅक्यूम आपला लवकर रीच होतोय. आपला जो मशीनचा व्हॅक्यूम आहे तो 0.1 मिलीबार लागतो आणि जेव्हा मी ट्रायल घ्यायचो तेव्हा मला 0.4 to 0.5 मिलीबार रीच व्हायलाच कधी कधी अर्धा दिवस पाऊण दिवस जायचा. पण आता 15 मिनिटात व्हॅक्यूम रीच होतोय. त्यामुळे रिझल्ट ही खूप छान येत आहेत आणि लवकर मशीन डिस्पॅचला रेडी होतंय. म्हणजे तुम्ही ॲस्थेटिक सुधारायला गेलात आणि आपल्याला एकाच योजनेतून 2 कामं आपली सक्सेस झाली. आपली मशीनची क्वालिटी आणि परफॉर्मन्स दोन्ही पण सुधारले. हो नक्कीच. शिवराज, मला एक गोष्ट सांग, आपण एवढं सगळं करतोय पण आपला याचा प्रोडक्शन टार्गेटवर काही फरक झाला आहे की नाही? अरे संकेत, ह्याचा तर मेन इफेक्ट आपल्या प्रोडक्शन टार्गेटवरती झालाय. तू जर आपलं बघितलं असेल तरी तर चार्टमध्ये दाखवलेलं आहे वीकली पर्सेंटेज कॅल्क्युलेशन. जे पहिलं आपलं 60% 62% जे होत होतं ते आता हळूहळू वाढून ते 75 76च्या अभाव जात आहे. म्हणजेच ही छोटीशी प्रोसेस आपल्या प्रोडक्शनसाठी खूप मोठी एक हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे तू जर बघितलं की आपल्या मशीनचा लीड टाइम आहे ते 2 दिवसानं कमी झालेला आहे. म्हणजे कस्टमरची डिलिव्हरी डेट आहे त्याच्यापेक्षा 2 दिवस आधी आपली मशीन प्रोडक्शन ट्रायल क्वालिटी ट्रायल होऊन डिस्पॅचसाठी रेडी असते. आता ह्याच्यामध्ये पण तू बघू शकतो की प्रोडक्शन टर्नओव्हर जो आपला PTO याच्यामध्ये जर तू बघितलं तर त्या ग्राफमध्ये व्हॅल्यूज इन लाखमध्ये आहेत आणि आता या मंथमध्ये जर बघितलं तर जानेवारी 2026 मध्ये 25 तारखेला हा आता रनिंग कंडिशनमध्ये आणि हा PTO हळूहळू वाढताना तुला दिसत आहे. म्हणजे ह्याचा प्रोडक्शन टर्नओव्हरवरती पण खूप सारा इफेक्ट पडत आहे. आता ह्याच्यानंतर आपण कस्टमरचे रिस्पॉन्स बघूया. हॅलो, मी सचिन रमेश जवळकर, पार्टनर ॲब्सोल्यूट इंजिनियर, कल्याण. आम्ही AR इंजिनिअरकडनं 15 KLचं मशीन 2025 घेतलं होतं. त्यावेळी त्यांची वेल्डिंग क्वालिटी खूप चांगली नव्हती. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 20 KLचे 2 मशीन घेतले, पण त्यामध्ये त्यांची वेल्डिंगची क्वालिटी आणि परफॉर्मन्स खूपच चांगला मिळाला. आणि त्याच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हा जो चेंजेस झालेले आहेत ते
TLC प्रोग्रामबद्दल त्यांनी मला सांगितलं आणि ते ऐकून मला TLC प्रोग्राम जॉईन करायची इच्छा झालेली आहे. तर आय एम थँकफुल टू आदित्य. धन्यवाद. आता आपण आमचं हे फायनल मॉडेल बघू शकतो. हे आमचं प्रोडक्ट आहे स्टँडर्ड 5000 LPS ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन मशीन. आम्ही जेव्हा ॲस्थेटिक सुधारायला गेलो, वेल्डिंग क्वालिटी, मशीन आमचं खूप ॲस्थेटिकली प्रूव्हन दिसायला लागलं. ॲज वेल एज आम्ही आपण लेफ्ट साईडच्या डोअरवर बघू शकतो की मशीनच्या SOP लावायला चालू केल्या. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये SOP लावल्यामुळे जो मशीनचा ऑपरेटर आहे त्याला काही नॉलेज नसतानाही तो योग्य प्रकारे मशीन ऑपरेट करून मशीन बरोबर ऑपरेट करून फॉल्ट जे आहेत ते पूर्णपणे शून्य झाले. ॲज वेल ॲज जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, फॉल्ट करेक्शन ह्याचे पण चार्ट आम्ही राईट साईडला लावले. त्यामुळे मशीनचं ब्रेकडाऊन कमी झाला आणि मेंटेनन्ससाठी फोन यायचे पण बंद झाले. यामुळे आमचं मशीन आता ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे खूप छान चाललेत आणि त्यामुळेच आता कस्टमरचे फीडबॅकसुद्धा खूप छान येत आहेत. विवेक, तू कधी ट्रेननं प्रवास केलाय का रे? हो, बरेचदा. कधी ट्रेन उशिरा होते का? हा रे, खूप वेळा. कधी विचार केला आहेस का ट्रेन का उशिरा होते? काय असेल मेंटेनन्सचं? अरे, रेल्वेच्या इंजिनमध्ये ट्रान्सफॉर्मर असतात आणि ते ट्रान्सफॉर्मरचं ऑइल फिल्टर करण्यासाठी आपल्या मशीन वापरल्या जातात. आता या छोट्याशा गोष्टीचा इफेक्ट आपल्या रिझल्टवरती पडलेला आहे. त्याच्यामुळं इंजिन लवकर फिल्टर होते आणि इंजिन लवकरात लवकर रुळावरती जाते. म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीचा इफेक्ट आपला एवढा मोठा होऊ शकतो ह्या गोष्टीतनं आपण बघितलं आहे. आणि आपलं मेन टार्गेट ह्यावेळेसचं की आपल्या मशीनच्या 0 लिकेजेस यावरती आहे. हो, नक्कीच. आणि आपण असेच चांगले मशीन देऊन प्रत्येकाला ट्रेन वेळेत मिळेल याची खात्री देऊ. नक्कीच. थँक्यू. Thank वी you. हेल्प We टू help to कन्झर्व conserve ऑइल. हॅलो, नमस्कार. मी नीलम शेलार. आज मी आणि माझी टीम पालेकर फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने रिप्रेझेंट करत आहोत. आमचे 1998 साली वळसे या गावामध्ये युनिट सुरू झाले. बेकरी आणि बेकरी कन्फेक्शनरी प्रोडक्ट्स आम्ही बनवण्यात आता सध्या कार्यरत आहोत. आमच्या 4 पिढ्यांचा इतिहास पाहूयात थोडक्यात. 1939 विजयादशमी का दिन था जब सातारा के एक छोटे से घर में एक बड़ा सपना जन्मा था. दादा साहेब पालेकर ने अपने घर के एक कोने में शुरू की एक नई नींव, पालेकर बेकरी. ये उसी की कहानी है. जब दुनिया एक जंग में थी और भारत अपनी आजादी के सपने देख रहा था, तब पालेकर फूड्स अपना पहला कदम रख रहा था, जो शुरू हुआ था एक छोटे से घर से, अब एक आधुनिक मैन्युफैक्चरिंग प्लांट तक पहुंच चुका है. अशाच पद्धतीने एक छोट्याशा दुकानातून विक्रीमार्फत सुरू झालेला हा व्यवसाय फक्त सातारा जिल्ह्यापुरताच नव्हे तर भारताच्या 20 मोठ्या शहरांमध्ये पोहोचलेला आहे. एक राष्ट्रीय ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या आणि त्या चुकांवर TLCच्या मार्गदर्शनामुळे आम्ही मात करण्यात यशस्वी झालो. आयन्स ऑफ मॅट्रिक्स या टूलचा वापर करून आम्ही एक स्ट्रॅटेजी प्लॅन केला. त्यामध्ये आमचा एक्झिस्टिंग प्रोडक्ट न्यू मार्केटमध्ये कसा पोहोचवता येईल याच्यावर थोडा विचार केला. त्याच दरम्यान आम्हाला मॉडर्न ट्रेड, क्विक कॉमर्स सारख्यांचे प्लॅटफॉर्म मिळाले आणि त्यांच्याशी सोबत डील करून आम्ही एक पाऊल पुढे टाकले. हे सर्व करत असताना आम्हाला
ज्या अडचणी आला, आमचा जो गोंधळ उडाला, तो पाहूयात पुढील ॲक्टच्या माध्यमातून. अरे ऐकलत का? आत्ताच मला सरांचा फोन आला होता. सरांनी कोणती तरी मॉडर्न ट्रेडचं डील फायनल केली आहे आणि काही दिवसात त्यांची आपल्याला पीओ येणार आहे आणि ती पीओ मालाला काहीही कट न बसवता आपल्याला फुलफिल करून द्यायची आहे. समजलं सगळ्यांना? काय काय प्रोसेस काय आहे? प्रोसेस तर मला काही सांगितली नाही त्यांनी, पण बोललेत की मॉडर्न ट्रेड म्हणून एक मी डील फायनल केली आहे. ठीक आहे. समजलं? चला कामाला लागा. अरे बापरे, मॅडम तर म्हटलं पीओ येईल पण, आणि पीओ आली पण लगेच. अरे बापरे, यामध्ये तर खारी तर किती आहे आणि मला तर हे 8 दिवसांमध्ये द्यायचं आहे. आता कसं करू मी? ठीक आहे, मी तर डिस्पॅचला देऊन टाकते. ओ तात्या. हा मॅडम, काय म्हणताय? अहो आपल्याला ऑर्डर आली आहे मॉडर्न ट्रेडची. कुठली? मॉडर्न ट्रेडची ऑर्डर आली Modern आपल्याला. trade? हा. अहो इथं लोकल मार्केट एवढं जाम आहे की मॉडर्न घेता येणार नाही हो. अहो तसं काय करू नका, ते आपल्याला 8 दिवसांमध्ये कम्प्लीट करायचे. अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तेवढा माझ्या स्टॉक शिल्लक नाही मॅडम. ते काय मला माहित नाहीये. तुम्ही लवकरात लवकर प्रोडक्शनचं बघा आणि माल तयार करा. बरं ठीक आहे, मी ऑर्डर घेतो आता पुढे उत्पादन कळवतो. ठीक आहे. चालतं. आता ऑर्डर तर एवढी मोठी आहे, नाना पहिलाच काला होतात ना. नाना, हो नाना. बोला. हो आपल्याला ऑर्डर आली आहे. अरे बाबा, ती रॅक नीट लाव, गोळ्या व्यवस्थित ठेव. बोला बोला बोला. हो तुमचं ठेवा बाजूला, ही पहिली ऑर्डर बघा आणि मला लगेच सांगा की माल कितीच देणार. हा, तुमचे हे नेहमीच आहे तात्या. अहो पुढं पडले ते संपना, आणखीन हे नवीन काय घेऊन आला तुम्ही? अहो नवीन तर घेतलं पाहिजेच ना. जाऊ द्या, तुम्हाला बोलून काय उपयोग आहे का? बघतो मी काय व्यवस्था करायची ती. ठीक आहे चालते, बघा तसं मला लगेच कळवा. चालेल चालेल. झालं, ह्यांनी तर देऊन मोकळे झाले. आता मला रॉ मटेरियलमध्ये गेलं पाहिजे. तिथं काय आहे काय नाही ते बघितलं पाहिजे. हो मॅडम. बोला ना ना. अहो बघा, ही ऑर्डर किती मोठी आली आहे. तुमच्याकडे काय रॉ मटेरियल आहे काय नाही ती एक बार खात्री करा, नाहीतर परत तुमची बी धावपळ नको आणि माझा बी गोंधळ उडायला नको. बरोबर आहे, मी चेक करते आणि तुम्हाला सांगते प्रोडक्शन हा सांगा सांगा, मला लवकर सांगा. अरे बापरे, ही तर खूप मोठी ऑर्डर आलेली आहे. मला रॉ मटेरियल माझ्याकडे बघता मला वे पावडर कमी पडेल, मार्गरीन कमी पडेल, शुगर कमी पडेल. आता काय करायचं? परचेसच्या मॅडमला तर कळवलं पाहिजे, पण करणार काय? परचेसच्या मॅडमला कळवलं तर त्या अगोदरच म्हणतील अगं नीलम मला 4 दिवस तरी अगोदर सांगायचंच ना. पण काय करणार, आता कळवलं तर पाहिजेच. ओ परचेसच्या मॅडम. काय ग नीलम? अहो हा मी MR केलाय, मला हा 2 दिवसात अवेलेबल होतोय का नाही ते सांगा ना. एवढं रॉ मटेरियल तुला 2 दिवसात लागणार आहे? हो ना. कसं शक्य आहे? मला 4 दिवस आधी तरी सांगायचंच ना. मला पण आताच कळालं हे. तुम्ही असं पीठ संपलं की तळायला जाताय, मी काय पण करणार? मला पीठ नकोय हो, मला रॉ मटेरियल हवंय. अगं नीलम, अरे मी सॉरी, तुला सप्लायरला फोन करून सांगते. बरं ठीक आहे, कळवा. सप्लायरला आधी फोन केला पाहिजे. हॅलो, हां सर, मी पालेकर फूडमधून बोलते. सर मी तुम्हाला पीओ रेज केली आहे, ते रॉ मटेरियल मला 2 दिवसात हवं होतं. सर प्लीज चेक करा ना, खूप मोठी ऑर्डर आहे. सर प्लीज बघा ना. नाही होते का? ठीक आहे चालेल. नेहमीच यांचं. नीलम. हा मॅडम. अगं तुझं रॉ मटेरियल हे काय 2 दिवसात येत नाही. अरे बापरे, प्रोडक्शन तर 2 दिवसावर काढायला बघा, घ्यायचंय. ते रॉ मटेरियल आल्यावर तुमचं प्रोडक्शनचं काय ते बघा. बरं ठीक आहे, मी बघते, सांग. बघा ठीक आहे. ओ नाना. बोला मॅडम. अहो मला आता काय रॉ मटेरियल अवेलेबल होत नाही. जेवढं माझ्याकडे आहे त्याच्यात आपण प्रोडक्शन काढायला चालू करूया. झालं, तुमचं बोलून झालं सगळं खरं. का पण हो? आमच्या पुढच्या समस्या आम्हालाच बघितल्या पाहिजेत. जाऊ द्या, झालं? ठीक आहे, मी काय असेल ते बघतो आणि पुढचा माल काढायला घेतो. बरं ठीक आहे. चला, यातनं जर आपल्याला सही सलामत बाहेर निघायचं असलं तर आपल्याला एकच दरवाजा वाजवला पाहिजे, आणि तो म्हणजे HR मॅडम. अहो HR मॅडम. हा बोला की ना. अहो बघा बघा, किती मोठी ऑर्डर आली आहे आपल्याला. कुठली आली आहे? अहो ही ऑर्डर आता मला लक्ष्मणने दिली, आणि मॅडम ही ऑर्डर आपल्याला जर 3 ते 4 दिवसात पूर्ण करायची आहे. आणि आपल्याला तर माहित आहे आपली कामगारांची संख्या आणि न सांगता दांड्या मारणाऱ्यांची संख्या. हे लक्षात घेता मॅडम, आपल्याला ऑर्डर तर 4 दिवसात द्यायची आहे. आणि जर तुम्हाला ही ऑर्डर 4 दिवसात जर पाहिजे असेल तर मला उद्याच्या उद्या नवीन कामगार आणून द्या. अहो नाना, उद्याच्या उद्या तुम्हाला लगेच नवीन कामगार मी देणार कसे? आहे हेच कामगार अगोदर येत नाहीयेत, ते गैरहजर राहत आहेत, आणि तुम्हाला लगेच कुठून देणार? नवीन भरले तर ते टिकत नाहीयेत. मॅडम मग आपण एक काम करू, तुम्ही माझ्यावर आत्ताच्या आत्ता फॅक्टरीमध्ये चला, आपण आहे या कामगारांशी बोलून घेऊ आणि काय ते पुढलं माल काढायला चालू करू. ठीक आहे, मग आपण कामगारांना एकत्र करून त्यांच्यावर बोलूयात. चालेल, चला आज जाऊ. ए चला रे, मॅडम आल्या. मॅडम
आज आपण यासाठी इथं जमलेलो आहोत की आपल्याला एक मॉडर्न ट्रेडची खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आणि ती आपल्याला 2 ते 3 दिवसात पूर्ण करायची आहे. आणि बघताय तुम्ही कामगारांचं गैरहजेरीचं प्रमाण पण खूप आहे आणि नवीन कामगार घेतलेले टिकत नाही आहेत. तर आहे या कामगारांमध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसांमध्ये हे प्रोडक्शन काढून द्यायचे. अहो मॅडम, माझ्या गावची जत्रा आहे. मॅडम, मला उद्या सुट्टी हवी आहे. ते मला काही माहित नाहीये. मला हे प्रोडक्शन 2 ते 3 दिवसात पाहिजे. तसं तुमच्या इन्चार्जवर तुम्ही बोलून घ्या. बघा, आता तुम्ही मॅडम समोर बोललात की तुम्हाला मी जादा वेळ थांबून माल काढून देतो. मी परत काय ऐकून घेणार नाही. प्रोडक्शन पूर्ण झाल्याशिवाय मी काय जाऊन देणार नाही तुम्हाला. मी पहिली सुट्टी सांगितली नेहमीच तुम्हाला. आहे यांचं. असाच गोंधळ असतो. तुम्ही बघून काय घ्या. आवडच काम आहे सगळं. ओ तात्या, हा मॅडम, काय माल म्हणताय? तयार झाला का? कसा माल तयार होणार? ते काय मला माहित नाहीये. माझ्या अपॉइंटमेंट डेट कॅन्सल होतील. अहो म्हणणं बरोबर आहे, तुम्ही डेट कॅन्सल करू नका. आपलं थोडा माल तयार आहे, मग तेवढा सोडायचा का? तसं चालणार आहे का? तसं विचारून घ्या. बघते मी एकदा. ठीक आहे, तुमचा चल. नेहमीचा हा प्रॉब्लेम आहे. आम्ही ते काय करणार? सगळा गोंधळ करून टाकताय माझा तुम्ही. मला तर बोलावं लागेल. अहो नीलम मॅडम, काय झालं का धनश्री? काय एवढी गोंधळी आहेस तू? अहो बघा ना, माल तयार नाहीये, गाड्यांना कट बसेल, कसं करू मी? मला अपॉइंटमेंट काही डेट माहित नाही. मला सरांनी सांगितलंय मालाला कट न बसवता गाड्या सोडायच्या आहेत. माझ्या अपॉइंटमेंट डेट कॅन्सल होतील, काय करू मी? आता एकच पर्याय आहे आपल्याकडे. तात्यांना विचार की किती माल तयार आहे आणि तशा पद्धतीने गाड्या सोडा. आहे तेवढा माल सोडायचा का? आता पर्याय नाहीये धनश्री, सोडूयात आपण त्या गाड्या. ठीक आहे, बघते मी. ठीक आहे. तात्या, हा मॅडम, आहे तेवढा माल आपण सोडूया. सोडायचा का? हो, मी गाड्या बोलवते, तुम्ही बघा काय ते. ठीक आहे, चालतं. तुम्ही गाड्या बोलवा, गाड्या सोडून देऊ. ठीक आहे. हे चला MRM मीटिंगला. आजच्या MRM डाटा पाहता आपल्या सेलला खूपच कट बसलाय आणि सेल ग्रोथ सुद्धा कमी झाली आहे. याच्यावर मला काहीतरी ऍक्शन घ्यायला लागणार आहे आणि सरांशी मला बोलायला लागणार आहे. काय धनश्री? अहो मॅडम, बघितलं ना, आपली प्रोडक्शन प्लॅनिंग व्यवस्थित नव्हतं, मालाला कट बसत होता. काय करणार मी? काही खरं नाही बाबा. आता मला कसं फेस करावं सरांना हे काही कळत नाहीये. आता ह्याच्यानंतर आपल्याला RCAचं ट्रेनिंग होणार आहे. त्या RCAच्या ट्रेनिंगला आपण सगळे प्रेझेंट राहायचे, कोणी जाऊ नका. हो. ठीक आहे. अरे वा, किती छान RCAचं ट्रेनिंग झालं ना. आता एक काम करूयात आपण, तिथं जसं आपल्याला शिकवलंय वाय अनालिसिस आपण जसं केलं त्या पद्धतीने डिपार्टमेंट वाईज कामाला लागूयात आणि तशा पद्धतीने आपण आपल्या गाड्या सोडूयात. ठीक आहे, ठीक आहे. चालतं. मॉडर्न ट्रेडची तर SOP तयार झाली आहे आणि त्यानुसार मी आलेला ऑर्डर वेळेत पुढे देईन. स्टॉक तर भरपूर आहे. आलेली ऑर्डर नेमकी पूर्ण होईल. आता कितीही माल काढायला लागला तरी चालेल, मालाला कट बसून देणार नाही. आता मिनिमम स्टॉक लेवल मेंटेन झालेली आहे, त्यामुळे प्रोडक्शन काढायला काहीही अडचण येणार नाही. मी ही बल्क परचेस करून त्यावरती काही डिस्काउंट मिळतोय का ते बघते. आता कामानुसार कामगारांची शिफ्ट सेट केली आहे, त्यामुळे काम वेळेत निघू शकेल. अरे बापरे, पुन्हा ऑर्डर आली मला आणि केवढी मोठी ऑर्डर आहे ही. अरे वा, अश्विन मॅडम पहा ना जरा, काय आपल्याला केवढी मोठी ऑर्डर आली आहे. अरे वा, खूपच मोठी ऑर्डर आहे ग. हो ना, आणि ही पण 8 दिवसांमध्येच कंप्लीट करायची आहे. हो, असू दे. तू आता काही टेन्शन घेऊ नकोस. आपण RCA प्लॅनिंग करू आणि त्याच्याप्रमाणे तुझ्या गाड्या सगळ्या सोडून देऊया. अरे वा, खूप छान मॅडम, थँक्यू. तात्या, हा मॅडम, अहो आपल्याला पुन्हा ऑर्डर आली आहे. काय म्हणताय? ऑर्डर आली आहे, आपल्याला लवकर पूर्ण करायची. ऑर्डर आले? हो. अहो तुम्ही ऑर्डर आले का? ऑर्डर द्या माझ्याकडे, आपला माल तयार आहे. ठीक आहे, यावेळेस तुम्ही बरंच खूप सुंदर काम अहो केलंय. म्हणजे काय, ठीक माल आहे. देणारच ना. ठीक आहे, गाड्या सोडूया आपण मग. ठीक आहे. नीलम मॅडम, हा धनश्री, माझा वा, वेल डन धनश्री, वेल डन. असंच प्लॅनिंगने काम केलं आणि टीमवर्कने केलं तर 100% पूर्ण होणार. छान, शबास. याच्यामुळे आमचा OTD चांगला ग्रोथ झालेला आहे. आम्ही केलेल्या प्लॅनिंगनुसार RCA नुसार करेक्टिव्ह ॲक्शन घेतल्या गेल्या. त्याच्यामुळे कामगारांची शिफ्ट ॲडजस्ट केली गेली. मिनिमम स्टॉक, फिनिश गुडचा स्टॉक हाही मेंटेन झाला आणि त्याच्यामुळे आमचा जो मंथली OTD जो होता, आमचा जो 5 महिन्याच्या कालावधी जो OTD होता तो 60% वरून 100% पर्यंत ग्रोथ झालेला आहे. मे 2025 मध्ये फुलफिलमेंट रेशो होता आमचा 43.44%. तोच आता मे 2025 मध्ये 94.96% पर्यंत पोहोचलेला आहे. आणि आमचे डेली कस्टमर 2022-23 मध्ये 70,000 पर्यंत होतो, तेच आता मे 2025 मध्ये 83,000 पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्याचप्रमाणे आमचा ग्रॉस प्रॉफिट पण सुधारलाय. जो 22-23 मध्ये 21.51% होता तो
25-26मध्ये 30.97% इतका ग्रोथ झालेला आहे. त्याचप्रमाणे पर एम्प्लॉई व्हॅल्यू ॲडिशन 2022-23मध्ये 3,63,000 होता, तो 2025-26मध्ये 5,50,000 पर्यंत गेलेला आहे. 50%ची आम्ही अचिव्हमेंट केलेली आहे. रोटा पण आमचा सुधारलेला आहे, जो 22-23मध्ये 4.50% इतका होता, तो आम्ही 25-26मध्ये 18% इतका एस्टिमेट करत आहोत. आता आमचे फक्त एकच विजन आहे, 2039 पर्यंत 25 लाख कंझ्युमर पर्यंत डेली बेसवर पोहोचणार आहोत. चाय के साथ पालेकर, हर चाय